लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. मनास्पर्धा वेगाने येणाऱ्या आलिशान कारने रस्ता ओलांडत असलेल्या 2 महिला पालकांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, तर दुसरी महिला देखील जखमी झाली आहे. सिडकोतील त्रिमूर्ती चौकातून कामटेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली. महिला शाळेच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावून रस्ता ओलांडत होत्या. यावेळी MH15 DD 3555 या क्रमांकाच्या आलिशान कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर एका महिलेचे डोके कारच्या समोरील काचेमध्ये अडकले होते आणि तिच्या डोक्यातून व कानातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र कार चालकाने पळ न काढता थांबून स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही महिलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनुसार एका महिलेची प्रकृती अत्यवस्थ आहे. अंबड पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कार चालक श्रीवर्धन चतुर्वेदी वय 18 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.